नमस्कार. जय हिंद. बीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रहो, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मग मी आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि होमगार्ड बांधवांना एक म्हणजे उल्हासदायक आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर मग मित्रांनो, जी पण काही आता सध्या महाराष्ट्र होमगार्ड नोंदणी 2024मध्ये सर्व ज्या पण काही उमेदवारांची नोंदणी कंप्लीट झालेली आहे आणि काही मुलांना म्हणजे आता उदाहरणार्थ जर पुणे होमगार्ड सिटी वगैरे किंवा इतर सर्व जे काय आहेत त्यांच्या म्हणजे काही लिस्ट लागले नाहीत, पण काही मुलं होमगार्डच्या म्हणजे ट्रेनिंगसाठी सुद्धा ट्रेनिंग सेंटरवर पोचलेले आहेत. त्यांचं पण म्हणजे सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पहा मित्रांनो, ही एक पहिला मी सुरुवातीला तुम्हाला एक लिस्ट दाखवतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही आनंदाची गोष्ट आहे, जी होमगार्ड बांधवासाठी एकदम असं खुशी देऊन जाणारी गोष्ट आहे, त्या पण गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या. जेणेकरून मी अशाच पद्धतीनं सरकारी नोकरी संदर्भात जे काही व्हिडिओ बनवत असतो, वेगवेगळे सरकारी जी-आर येत असतात, म्हणजे अशाच पद्धतीचे जे काही नवीन अपडेट येते मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मग मित्रांनो, आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. तर मग यामध्ये जे पण काही आता मंत्रिमंडळामध्ये कालच्या ज्या म्हणजे काही घटना घडलेल्या आहेत किंवा होमगार्डबद्दल म्हणजे काही निर्णय झालेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. कारण मी यूट्यूबवर सर्व काही व्हिडिओ वगैरे बघितलं, काही म्हणजे चॅनलवर काही म्हणजे मुलांनी व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्यामध्ये म्हणजे असं एवढं कन्फर्म वाटलं नव्हतं की खरोखरच ह्या सर्व बाबी आता म्हणजे होमगार्डला सुद्धा लागू झालेल्या आहेत. तर मी त्या गोष्टी सहनिशा करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर यामध्ये सर्वप्रथम पहा, ही होमगार्डची वेबसाईट आहे. यामध्ये बघा कोणकोणत्या जिल्ह्यांचे आणखीन रिझल्ट राहिलेले आहेत. जवळपास सर्व जिल्ह्यांचे म्हणजे 90% ते 80% जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले आहेत. तर मग मित्रांनो, मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती माहिती म्हणजे मी तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवतो. पहा, आता दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे याच्यामध्ये जे काय आता होमगार्डसाठी काल जो निर्णय झाला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणजे काही कात्रणं आलेली आहेत आपल्याकडे, त्यामध्ये मी तुम्हाला ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. गृह विभागाचा पहा आपला होमगार्ड डिपार्टमेंटवाल्यांचं. तर यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे त्यांनी, राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ, 40,000 होमगार्डना लाभ. म्हणजे खरोखरच म्हणजे कित्येक दिवस म्हणजे आपल्या होमगार्डच्या भत्त्यात वाढ झालेली नव्हती आणि ही वाढ होणं अतिशय गरजेचं होतं. मित्रांनो, आता सध्या ह्या महागाईच्या जमान्यामध्ये 12-12 तासाची ड्युटी करणं आणि नंतरनं आपल्याला जो भत्ता असतो तो तुटपुंज असणं, म्हणजे यामध्ये खरोखरच वाढ ही म्हणजे भरपूर लवकर म्हणजे अतिशय लवकर व्हायला पाहिजे होती, तर लेट का होईना पण थेट झालेली आहे. तर यामध्ये आता जवळपास म्हणजे सर्व होमगार्ड बांधवांना म्हणजे खरोखरच अतिशय आनंदाची बाब आहे. तर काय म्हणलेले पहा त्यांनी, आपण सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो. राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. या निर्णयाचा लाभ 40,000 होमगार्डांना होईल. सध्या या होमगार्डांना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज ₹570 मिळतात. ते आता ₹1,083 करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता ₹200, कवायत भत्ता ₹180, खिसा भत्ता ₹100, भोजन भत्ता ₹250 अशी जवळपास दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. यासाठी येणाऱ्या सुमारे 795 कोटीच्या खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीची ही कालची बातमी होती. आणखीन तुम्हाला म्हणजे मी कन्फर्म म्हणजे जवळपास तुम्हाला म्हणजे एक भरोसा बसेल अशी माहिती, कारण की यांचं एक आता म्हणजे बघा WhatsAppवर चॅनल आहे. त्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला मी नेऊन दाखवतो. पहा ह्याच्यामध्ये काय-काय म्हणलेले आहेत. म्हणजे आणखीन 1-2 माहिती राहिलेली आहेत मित्रांनो, तुम्हाला ते सांगायचं. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. ह्यामध्ये पहा, हे कालची म्हणजे जी काही न्यूज होती मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे जे काही निर्णय, होमगार्डच्या भत्त्यात वाढ 40,000 हे न्यूज चॅनलला सुद्धा दाखवलेले आहेत. आणि हा एक पत्र आलेला आहे. याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे आपल्याला म्हणजे आनंदाची बाब सांगावीशी वाटते, की जे होमगार्ड सदस्य आहेत किंवा होमगार्ड आहेत, त्यांना जी ड्युटी दिली जाते ती ड्युटीसुद्धा 365 दिवसाची म्हणजे पूर्ण
म्हणजे वर्षभर करण्याचं हा प्रस्तावसुद्धा त्यात मांडला होता. त्याबद्दल आणखीन म्हणजे असं संपूर्ण माहिती आलेली नाही मित्रांनो, पण भत्त्याची माहितीसुद्धा आलेली आहे. तर यामध्ये पहा, दिनांक 19 सप्टेंबर 2024चा हा पत्र आहे. प्रति आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे. तर यामध्ये विषय काय मांडलेला आहे पहा त्यांनी. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य, खाजगी संस्थांच्या जिल्हा परिषद व शाळेत उपलब्ध करून देण्याबाबत. तर मित्रांनो, हे कशाबद्दल काढलेलं आहे, कारण की जे मुंबईमध्ये बदलापूर प्रकरण घडलेलं होतं त्या लहान मुलींचं वगैरे, तर हे खरोखर हे अतिशय सुरुवातीला करायला हवं होतं, कारण की ऑलरेडी यांच्याकडे डिपार्टमेंट होतं, पण सरकारच्या म्हणजे लक्षात थोडं उशिरा का होईना आलंय, कारण की ह्या घटना घडल्या नसत्या, कारण की ऑलरेडी संघटना असून किंवा त्यांच्याकडे दल असून यांनी ते डोक्यात घातलं नव्हतं. तर खरोखरच हे पण एक अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण की एका दगडात दोन पक्षी मरू शकतात. कारण ह्याच्यामध्ये ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण होतो आणि इथे होमगार्डला जे 365 दिवस म्हणजे त्यांना सेवा मिळत नव्हती, त्यांना सेवासुद्धा मिळतं आणि त्याच पद्धतीनं त्यांची होमगार्डची जी काही घरं आहेत, त्यांना जे काही म्हणजे लागणार आहे, ते सुद्धा त्यांचं घर एकदम अतिशय उत्कृष्टरित्या चालू शकतो. कारण की ते होमगार्डसुद्धा वाचला जाऊ शकतो आणि ते विद्यार्थिनींचं संरक्षणसुद्धा होऊ शकतं मित्रांनो. खरोखरच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण की हे जे काही गोष्ट करत आहे आता जवळपास म्हणजे मी एक नाव सांगतो तुम्हाला, सुषमाताई अंधारे ज्या आहेत, त्यांनी म्हणजे हे प्रकरण किंवा बाकीचे जे पण काही आता सध्या म्हणजे जे पुढारी लोक आहेत ते सध्या हे उचलून धरलेलं आहे. खरोखर त्यांचं मनःपूर्वक आपण आभार मानत आहे मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेत पहा. महोदय, उपरोक्त विषयाबाबतचे माननीय डॉक्टर प्रतापराव मोहिते पाटील यांच्या दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्राची व त्यासोबतच्या सहपत्रांची प्रत या पत्रासोबत जोडण्यात आली आहे. सदर पत्रान्वये त्यांनी विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेवर होमगार्ड यांची नियुक्ती करण्याबाबत विनंती केलेली आहे. सदर पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपला अहवाल शासनास सादर करावा, ही विनंती सहपत्र वरीलप्रमाणे इश्यूड बाय मेलमध्ये त्यांनी दिलेल्या मित्रांनो 19/9/2024 रोजी आपला म्हणजे जे आता सध्या अवर सचिव महाराष्ट्र शासनाचे आहेत त्यांना हे मेल केलेले आहेत मित्रांनो. तर खरोखरच आता होमगार्डना सुद्धा आजचे दिन खूप म्हणजे कारण की संघटना अतिशय जुनी संघटना आहे. आपला भारत देश स्वातंत्र्य व्हायच्या अगोदरची संघटना आहे, पण त्यांना खरोखरच न्याय खूप म्हणजे उशिरा का होईना पण न्याय भेटत आहे मित्रांनो. खरं लवकर म्हणजे भेटायला पाहिजे होतं. अ, असो ठीक आहे. तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट मी आणखीन एक म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन देतो. तर मित्रांनो, हे पहा, एक WhatsApp चॅनल असतो. आता सध्या आपला CMO महाराष्ट्र राज्य यांचा एक WhatsApp चॅनल आहे. त्यावर म्हणजे आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे त्यांच्या म्हणजे मंत्रिमंडळातून किंवा त्यांच्या म्हणजे हा चॅनल असतो त्यांचे म्हणजे ज्या पण काही गोष्टी घडत असतात ते ह्या चॅनलवर अपडेट होत असतं मित्रांनो. तर यामध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये काही निर्णय झालेले आहेत ते तुम्हाला समोर, कारण की ही गोष्ट बघून मला असं वाटलं की आपण एक खरोखरच आपल्या म्हणजे होमगार्ड बांधवांसाठी म्हणजे एक त्यांना माहितीचा व्हिडिओ बनवायला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्हाला माहिती खरोखरच नक्की आवडेल, कारण की मी हे पाहत होतो, कारण की प्रत्येक म्हणजे डिपार्टमेंटचं म्हणजे काही ना काही बदल झालं होतं. 30 सप्टेंबर पाहिलं 2024चा आहे हा. आणि कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू केले. कारण की महत्त्वाची मी सगळी माहिती वाचत नाही तुम्हाला संपूर्ण म्हणजे जे काही मंत्रिमंडळात निर्णय झाले आणि त्यामध्ये आपला सुद्धा विषय महत्त्वाचा आहे तिथपर्यंत मी तुम्हाला पोहोचवतो. पहा, हे एक झालं विषय. नंतर पुढे देशी गायींच्या पालनपोषणाचे आंदोलन, हे अशा पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे स्क्रोल करून दाखवतो, कारण की आपला विषय काय आहे मेन तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आता येथे पहा, ठाणे ते बोरिवली भुयारी 18,800 कोटींचा प्रकल्प केला होता. महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या आपल्या ठिकाणी मी तुम्हाला नेतो, कारण की मेन तिथं कन्फर्मेशन झालं मला. कारण की एवढं मी इकडे-तिकडे पाहत होतो, व्हिडिओ वगैरे बघत होतो. तिथं अजून मला म्हणजे असं एक हे वाटतच नव्हतं, की बाबा हे होऊ शकते का? कारण की खूप वर्षाचा संघर्ष होतं आणि एवढ्या म्हणजे आसानीनं ते होईल असं वाटलं नव्हतं. हे पहा मित्रांनो, आपला पेज ह्याला बघूनच एक अतिशय म्हणजे मनाला उत्स्फूर्ती भेटते, एक आनंद होतो आणि होमगार्ड बांधवांना खरोखरच न्याय भेटला असं मी म्हणजे एक
म्हणजे वैयक्तिक मत व्यक्त करू शकतो. याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं, 32 सप्टेंबर मंत्रिमंडळ निर्णय, महाराष्ट्र शासन राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ, 40,000 होमगार्डांना लाभ. तुम्हाला सुरुवातीलाच मी हे सांगितलं होतं, पण मी हे CMO महाराष्ट्र यांचं जे काय WhatsAppचं चॅनल आहे त्याच्यावरून ही माहिती मी गोळा केलेली आहे मित्रांनो. यामध्ये पहा त्यांनी काय म्हणले, राज्यातील गृहरक्षक दलाच्या होमगार्ड जवानांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय. या निर्णयाचा 40,000 होमगार्डांना लाभ होणार. सध्या या होमगार्डांना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज ₹570 मिळतात, ते आता ₹1,083 करण्यात येणार. उपहार भत्ता ₹200, कवायत भत्ता ₹180, खिसा भत्ता ₹100, भोजन भत्ता ₹250, अशी जवळपास दुप्पटीने वाढ. यासाठी येणाऱ्या सुमारे 795 कोटीच्या खर्चास सुद्धा मान्यता दिलेली आहे मित्रांनो. आता खरोखरच आता जी येईल ती दिवाळीसुद्धा आपलीसुद्धा गोड होणार आहे. त्यामुळं आता होमगार्डचे सुद्धा आजचे दिन म्हणजे येऊ शकतील असं तर म्हणजे वाटतंय. आणि दिवसेंदिवस अशाच पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं होमगार्ड डिपार्टमेंटवर थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यात म्हणजे काहीतरी म्हणजे वाढ व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. कारण की परिवर्तन हा प्रत्येक गोष्टीचा होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी म्हणजे अगदी मनापासून जो आता सध्या सरकार आहे त्या सरकारचं म्हणजे एक अभिवादन मी व्यक्त करतो. कारण की हे न्याय त्यांनी आम्हाला मिळवून दिलं. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली? कारण की खरोखरच आनंदाची बाब आहे. आणि जे नवीन होमगार्डसुद्धा आता भरती झालेले आहेत त्यांनासुद्धा कुठंतरी एक प्रेरणा आली. कारण मी अशा म्हणजे भरपूर उमेदवारांचं म्हणजे ऐकलं होतं, की कारण की ह्या भरतीमध्ये भरती होऊनसुद्धा त्यांना म्हणजे जॉईन व्हावं असं वाटत नव्हतं. आणि हा जर का सरकारचा निर्णय ऐकला आणि म्हणजे एकदम धडाधड सर्व मुलं म्हणजे पटापट जॉईन करण्याच्या आता सध्या मार्गावर आहेत. प्रत्येकाची ट्रेनिंग वगैरे आणि म्हणजे ट्रेनिंग वगैरे पण त्यांचे लावलेले आहेत. म्हणजे काही मुलं ट्रेनिंगला गेलेले आहेत, काही मुलांना पाठवण्याचे म्हणजे आता क्रिया चालू आहे मित्रांनो. त्यामुळं सध्या बाहेरसुद्धा बघायला गेलं तर कारण की खूप स्पर्धा वाढलेली आहे. जे आपल्या हातात आहे ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तसेच जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना म्हणजे होमगार्ड बांधवांना किंवा इतर जे होमगार्डमध्ये येण्यास उत्सुक असतात त्यांनासुद्धा ही माहिती, हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि होमगार्ड संदर्भात आणखीन जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा किंवा यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा आहे. म्हणजे संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला होमगार्ड्समध्ये येण्यासाठी म्हणजे कोणत्या गोष्टी लागतात, कोणत्या गोष्टी लागत नाहीत. आणि या अगोदर ज्या पण काही म्हणजे आता ह्या होमगार्डमध्ये सिलेक्शन झालेले आहेत, त्यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंगसाठीचे साहित्य, ड्रेस कोड वगैरे म्हणजे संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि आणखीन एक आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.